पर्वतराजा, तुझ्या मुलगी उपवर झाली ही विष्णूला द्यायची असं विष्णूनं सांगितलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी इथं आलो आहे. तुझे वडील कबूल झाले. दोघांनाही आनंद झाला. नारद मुनी निघून गेले. तुझे वडील तुझ्याकडे आले, तुला हे वृत्तांत सांगितला. तुला राग आला, मनामध्ये नर्वस झाली आणि तुझ्या मैत्रिणीकडे गेलीस. त्यावेळेस तुझ्या मैत्रिणीनं खुदून विचारलं की हे असणारे सखे, तू का आज रुसलीस? तर तू त्याचं कारण सांगितलंस की मी शंकराशिवाय कोणालाच वरणार नाही. आणि असं म्हणल्यानंतर सखीनं तुला या ठिकाणी घोर अरण्यात निघून गेले. त्या ठिकाणी नदी होती. नदीच्या समोर एक गुहा होती. त्या गुहेत तू गेली. तुझी सखी पण तुझ्या बरोबर होती. श्री शंकराच्या लिंगाची पार्वती सहज त्या ठिकाणी स्थापना केली आणि फळ, फुले, पाने यांनी पूजा केली. एके दिवशी असं व्रत चालू असताना मी तुला प्रसन्न झालो. त्यावेळेस मी सांगितलं की हे मुली, तुला काय पाहिजे? तर त्यावेळेस तू म्हणालीस की मला तुम्हीच माझे पती व्हावं अशी माझी इच्छा आहे. ते तथास्तु म्हणले आणि अंतर्धान पावले. हेच वृत्तांत पुन्हा तुझ्या वडिलाला या ठिकाणी सांगण्यात आलं. वडिलांना आनंद झाला. ठीक आहे म्हणले. आणि असं करत असताना चांगल्या मुहूर्तावर तुझं आणि माझं या ठिकाणी लग्न लावून दिलं. आणि लग्न लावल्यानंतर मी आणि तू परत आपण कैलासावर विराजमान झालो. सुखी संसार करू लागलो. नंतर हे व्रत सुवासिनीने कुमारिकीने करावं. विशेष म्हणजे इच्छिलेले पती प्राप्त व्हावा याच्यासाठी कुमारिकेनं आवश्यक हे व्रत करावं. सुवासिनीनं केल्यास त्यांच्या पतीचं आयुष्य वाढत जात असतं. म्हणून हे व्रत करून त्या दिवशी फलाफळानं पार्वतीसह श्री शंकराच्या लिंगाचे पूजन करावे. रात्रभर जागर करावा. दुसऱ्या दिवशी असणार उठून या पूजेचं विसर्जन करावं आणि तदनंतर सुवासिनीला सुवासिक असणार सुवासिनीला वाण देऊन त्या ठिकाणी त्यांची आठवण करावी. असं या व्रताचं या ठिकाणी नियम आहे. म्हणून हे व्रत सर्वांनी करावं. ही रामकृष्ण हरी.